कीप गोईंग. कीप गोईंग म्हणजे चालत राहा किंवा चालू ठेवा. या दोन्ही अर्थाने कीप गोईंगचा तुम्हाला यूज करायचा आहे. फिक्स दिस. फिक्स धिस म्हणजे हे दुरुस्त करा. एखादी गोष्ट खराब झाली आहे तेव्हा तुम्ही त्याला नीट करा किंवा दुरुस्त करा म्हणता, त्यावेळेस हे सेंटेन्स यूज करा. फिक्स धिस. ही रिफ्युज्ड. ही रिफ्युज्ड म्हणजे त्याने नकार दिला. रिफ्यूज म्हणजे नकार देणे. आन्सर मी. आन्सर मी म्हणजे मला उत्तर दे. चेक एव्हरीवन. चेक एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाला तपासा. चेक करणे म्हणजे तपासणे. थँक्स एनिवे. थँक्स एनिवे म्हणजे तरीही धन्यवाद. जर कोणी म्हणत असेल की थँक्स म्हणू नका, त्याला तुम्ही म्हणा की थँक्स एनिवे. थँक्स एनिवे म्हणजे तरीही धन्यवाद. कोणी आपल्याला धन्यवाद म्हणू नका म्हणतंय तरी आपण त्याला थँक्स म्हणायचं आहे, त्यावेळेस ह्या सेंटेन्सचा तुम्ही यूज करा. आस्क एनीवन. आस्क एनीवन म्हणजे कोणालाही विचारा. एनीवन म्हणजे कोणी किंवा कोणाला. किंवा एव्हरीबडी लेफ्ट. एव्हरीबडी लेफ्ट म्हणजे सगळे निघून गेले. सगळे निघून गेले. लेफ्ट म्हणजे जाणे. एव्हरीबडी म्हणजे सगळेजण किंवा प्रत्येक जण. या अर्थाने एव्हरीबडीचा यूज तुम्हाला करायचा आहे. आणि ह्या सेंटेन्सचा सुद्धा कंट्रोल युअर सेल्फ. कंट्रोल युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवा. टू लेट किंवा इट्स टू लेट या दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच होतो. खूप उशीर झाला किंवा खूप उशीर झाला आहे. या अर्थाने याचा यूज तुम्हाला करायचा आहे. स्टार्ट रायटिंग. स्टार्ट रायटिंग म्हणजे लिहायला सुरू कर. ज्यावेळेस आपण कोणाला तरी सांगतो की लिहायला सुरू कर असं म्हणतो, त्यावेळेस सिंपल सेंटेन्स बोला स्टार्ट रायटिंग किंवा स्टार्ट टॉकिंग किंवा स्टार्ट जे काही तुम्हाला म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता पुढे. गो होम. गो होम म्हणजे घरी जा. बिहेव युअर सेल्फ. बिहेव युअर सेल्फ म्हणजे सभ्यतेने वागा. म्हणजे सभ्यतेने वाग किंवा नीट वाग. या अर्थाने बिहेव युअर सेल्फचा तुम्हाला यूज करायचा आहे. चूज केअरफुली. चूज केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक निवड किंवा लक्ष देऊन निवड. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला चूज करायला सांगितली आहे म्हणजे निवडायला सांगितली आहे, त्यावेळेस आपण बऱ्याचदा म्हणतो ना लक्षपूर्वक निवड किंवा लक्ष देऊन त्या गोष्टीची निवड कर. त्यावेळेस म्हणा चूज केअरफुली. स्पीक क्लिअरली. स्पीक क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे बोल. आपण बऱ्याचदा म्हणतो ना जे काही आहे ते स्पष्टपणे बोल, तेव्हा सिंपल म्हणा स्पीक क्लिअरली. फिनिश इट. फिनिश इट म्हणजे हे संप. एखादी गोष्ट संप म्हणायचं असेल तर फिनिश इट हे सिंपल आणि खूप छोटंसं सेंटेन्स आहे, तुम्ही यूज करा. से समथिंग. से समथिंग म्हणजे काहीतरी बोल. या अर्थाने से समथिंगचा यूज करायचा आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो काहीतरी बोल, त्यावेळेस सिंपल हे सेंटेन्स यूज करा की हे से समथिंग. सिंपल सेंटेन्स यूज करा आणि तुमची इंग्लिश बोलण्याची सुरुवात सुद्धा करा. ईट समथिंग. ईट समथिंग म्हणजे काहीतरी खा. अशा प्रकारे तुम्ही समथिंगचा यूज करू शकता. मी इथं से म्हटलं आहे, ईट म्हटलं आहे. अजून काही तुम्ही वेगवेगळे वर्ड्स घेऊन सेंटेन्स नवीन नवीन बनवून यूज करा. रिप्लेस इट. रिप्लेस इट म्हणजे हे बदल. एखादी गोष्ट तुम्हाला रिप्लेस चेंज करायची आहे, बदलायची आहे किंवा एखाद्या गोष्टीच्या एखादी गोष्ट देऊन तुम्हाला दुसरी गोष्ट घ्यायची, तेव्हा हे रिप्लेस इटचा यूज करा. ईट स्लोली. ईट स्लोली म्हणजे हळूहळू खा.
स्टार्ट ओव्हर. स्टार्ट ओव्हर म्हणजे सुरू कर. स्टार्ट ओव्हर म्हणजे सुरू कर किंवा स्टार्ट ओव्हरचा तुम्हाला यूज करायचा आहे. टेल एव्हरीबडी. टेल एव्हरीबडी म्हणजे सगळ्यांना सांग. आपण म्हणतो ना प्रत्येकाला सांग किंवा सगळ्यांना सांग, त्यावेळेस या सेंटेन्सचा यूज नक्की करा. टेल एव्हरीबडी. काही जी खूप छोटी छोटी सेंटेन्स आहेत आणि तुम्ही डेली यूजमध्ये याचा नक्की यूज करा. तुम्हाला याचा 100% फायदा होईल. हे खूप युजफुल ठरतील तुमच्यासाठी. लुक अहेड. लुक अहेड म्हणजे पुढे बघ. स्किप इट. स्किप इट म्हणजे हे सोडून दे. एखादी गोष्ट असते, आपण बऱ्याचदा बोलतो ना, तेच तीच बोलत असतं कोणीतरी, आपण त्यावेळेस म्हणा की स्किप इट, हे सोडून दे, आपण दुसरं काहीतरी बोलू. किंवा एखादी गोष्ट मुलं खेळत असतील तर त्याला तुम्हाला म्हणायचं असेल की ही गोष्ट इथेच सोड, वस्तू इथेच सोड, आपण दुसरी घेऊ. स्किप इट, वी विल ब्रिंग न्यू वन. अशा प्रकारे तुम्ही स्किप इटचा यूज करा. थिंक अगेन. थिंक अगेन म्हणजे पुन्हा विचार करा. एखाद्या गोष्टीबद्दल जर कोणी म्हणत आपण म्हणतो ना परत एकदा विचार कर, त्यावेळेस हे सेंटेन्स जरूर यूज करा. थिंक अगेन. सेव्ह युअर सेल्फ. सेव्ह युअर सेल्फ म्हणजे स्वतःला वाचव. स्वतःला वाचव. प्रे टू गॉड. प्रे टू गॉड म्हणजे देवाला प्रार्थना करा. आय ट्रस्ट यू. आय ट्रस्ट यू म्हणजे माझा तुझ्यावर किंवा तुमच्यावर विश्वास आहे. या अर्थाने तुम्हाला आय ट्रस्ट यूचा यूज करायचा आहे. आय लाईक यू. आय लाईक यू म्हणजे मला तू किंवा तुम्ही आवडतात. तू किंवा तुम्ही सेंटेन्स अनुसार तुम्हाला तू किंवा तुम्ही किंवा ज्याच्याबद्दल बोलत आहात त्यानुसार तुम्हाला तू किंवा तुम्हीचा यूज करायचा आहे. आय लाईक यू म्हणजे आवडतो किंवा तुम्ही मला आवडता, अशा अर्थाने याचा यूज करा. थँक्स सो मच. थँक्स सो मच म्हणजे खूप खूप धन्यवाद किंवा खूप खूप आभार. या अर्थाने थँक्स सो मचचा यूज करा. आय मिस यू. आय मिस यू म्हणजे मला तुझी आठवण येते किंवा मी तुला मिस करतो. या अर्थाने आय मिस यू. बऱ्याचदा तुम्ही हे छोटंसं सेंटेन्स आहे पण तुम्ही खूपदा ऐकलं असेल. आणि लिव्ह इट नाव. लिव्ह इट नाव म्हणजे हे आता सोडून दे किंवा ते आता सोडून दे. या अर्थाने लिव्ह इट नावचं तुम्हाला यूज करायचं आहे. व्हॉट टू डू. व्हॉट टू डू म्हणजे काय करायचं. आपण बऱ्याचदा म्हणतो ना काय करायचं काही कळत नाही. व्हॉट टू डू, आय डोंट नो. अशा प्रकारे सिम्पल सेंटेन्स तुम्ही इंग्लिशचे बोलत राहा. नक्की तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम म्हणजे हरकत नाही किंवा सिंपल ठीक आहे. या अर्थाने नो प्रॉब्लेमचा यूज करा. स्टॉप पुशिंग. स्टॉप पुशिंग म्हणजे धक्का देणे बंद कर. पुश म्हणजे धक्का देणे, स्टॉप म्हणजे बंद कर किंवा थांबव. या अर्थाने स्टॉप पुशिंग म्हणजे धक्का देणे बंद कर किंवा धक्का देणे थांबव. कम अगेन. कम अगेन म्हणजे पुन्हा या. पुन्हा या किंवा परत या किंवा पुन्हा सांगा किंवा पुन्हा सांगा. या दोन्ही किंवा या तिन्ही अर्थाने तुम्हाला कम अगेनचा यूज करायचा आहे. जेव्हा तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगत असतं आणि तुम्हाला समजलं नाही त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणू शकता कम अगेन. कम अगेन म्हणजे पुन्हा सांगा किंवा समजलं नाही या अर्थाने. आणि कम अगेन म्हणजे पुन्हा या. अशा दोन्ही अर्थाने तुम्ही याचा यूज करू शकता. कीप स्माइलिंग. कीप स्माइलिंग म्हणजे हसत राहा, सतत हसत राहा. कीप स्माइलिंग. स्मेल धिस. स्मेल धिस म्हणजे याचा वास घे. कशाचा तरी वास घे म्हणायचं असं ना त्यावेळी सिंपल म्हणा स्मेल धिस. हॅव करेज. हॅव करेज म्हणजे धैर्य ठेव किंवा धैर्य ठेवा.
नोबडी केम. नोबडी केम म्हणजे कोणीही आले नाही. कोणीही आले नाही. सी यू अगेन. सी यू अगेन म्हणजे पुन्हा भेटू. पुन्हा भेटू. सी यू लेटर. सी यू लेटर म्हणजे नंतर भेटू किंवा परत भेटू. या अर्थाने सी यू लेटरचा तुम्हाला यूज करायचा आहे. डोंट गिव्ह अप. डोंट गिव्ह अप म्हणजे हार मानू नको. एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा तेव्हा आपण बऱ्याचदा म्हणतो ना, डोंट गिव्ह अप म्हणजे हार मानू नको.